मुलं असोत किंवा मोठे, मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी काही ना काही हे लागतंच. तर मग बाहेरचे मैद्याचे पदार्थ, तळलेले पदार्थ देण्यापेक्षा घरीच अशी गव्हाच्या पिठाची शंकरपाळी केली तर खूप छान होतात, खूप तेलकटही होत नाहीत आणि अगदी खुसखुशीत होतात. हे तुम्ही मुलांना दुधासोबत देऊ शकता. मधल्या वेळेत खाण्यासाठी सुद्धा एक खूप छान ऑप्शन आहे. आता शंकरपाळी तर सर्वांनाच येतात, पण गव्हाच्या पिठाची शंकरपाळी खुसखुशीत होत नाहीत अशा मला बऱ्याच कमेंट्स येतात. तर हा व्हिडिओ त्यासाठी नक्की शेवटपर्यंत पहा. आता सगळ्यात आधी आपल्याला एक पातेलं घ्यायचे आणि त्यामध्ये 1 वाटीचं आपल्याला मेजरमेंट करायचं. वाटी, कप काही घेऊ शकता तुम्ही. आता वाटी घेतलेली इथे एका वाटीने मोजून पाऊण वाटी एवढं मी यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि तेवढीच म्हणजेच पाऊण वाटी एवढी साखर घातली आहे. पिठी साखर न घेता तशीच साखर घेतलेली आहे. आता हे गॅसवरती ठेवायचे आणि याला सतत हलवत आपल्याला विरघळवून घ्यायचे. साखर पूर्णपणे विरघळायला हवी. आता इथे तुम्ही पाण्याच्या ऐवजी दुधाचा देखील वापर करू शकता. दूधही तेवढंच घ्यायचं. आता ही साखर अशा पद्धतीने पूर्णपणे विरघळल्यानंतर यामध्ये आपल्याला ज्या वाटीने बाकीचं साहित्य मोजून घेतलं त्याच वाटीने मोजून पाऊण वाटी एवढं तूप घालायचं आहे. पण तूप घट्ट न घेता पातळ केलेलं तूप घालायचं म्हणजे प्रमाण चुकत नाही. कारण बऱ्याचदा काय होतं, तुपाचं जर प्रमाण कमी जास्त झालं तर मग शंकरपाळी खुसखुशीत होत नाही. आता तूप घातलेलं आहे. आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे. हे सगळं फक्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गार व्हायला ठेवायचं आहे. आता यामध्ये मी मीठ घालते आणि मिक्स करून घेते. मीठ तुम्ही पिठामध्येही घालू शकता, पण असं पाण्यामध्ये मिक्स केलं तर ते व्यवस्थित मिक्स होतं, विरघळतं पूर्णपणे. आता हे पूर्णपणे गार झालेलं आहे. आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची. आता एका परातीमध्ये मी ज्या वाटीने मोजून आपण बाकीचं सगळं साहित्य घेतलं, त्याच वाटीने मोजून 4 वाट्या एवढं गव्हाचं पीठ घेतलं आहे. जे आपण रेग्युलर चपातीसाठी पीठ वापरतो तेच पीठ आहे हे. यामध्ये दुसरं काहीच घालायचं नाही आपल्याला. रवा किंवा दुसरं मैदा असं मिक्स काहीच करायची गरज नाही. फक्त गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. 4 वाट्या पीठ घ्यायचं. पीठ खूप अगदी वाटीत दाबूनही भरायची नाही किंवा अगदीच हलक्या हातानेही भरायची नाही. व्यवस्थित भरून घ्यायची. हलकंसं दाबायचं त्याला आणि अशा पद्धतीने हे पीठ घ्यायचं. त्यामध्ये हे तयार केलेलं मिश्रण घालायचं, हे पाणी घालायचं आणि फक्त याला मिक्स करून घ्यायचं आहे. गरज वाटली तर अगदी थोडं थोडं यामध्ये आणखी पाणी घालायचं. पण खूप जास्त पाणी लागत नाही. जर वाटलंच तर 2-3 चमचे पाणी याला लागू शकतं. तेही गव्हाच्या पिठाच्या क्वालिटीवर आहे. काही पिठाला पाणी जास्त लागतं, काहीला कमी लागतं. त्यानुसार थोडंफार तुम्ही पाणी यामध्ये घालू शकता. पण पीठ आपल्याला घट्टसरच भिजवायचे. तर इथे पाहू शकता 2 चमचे पुन्हा मी यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि अशा पद्धतीने एकदम घट्ट असा पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे. यामध्ये सोडा, बेकिंग पावडर काहीच घालायची गरज पडत नाही आपल्याला आणि हे पीठ भिजायला ठेवायची सुद्धा अजिबात गरज नाही. पीठ छान अशा पद्धतीने भिजवून झालं की याचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आणि याला लाटून घ्यायचे. आता बऱ्याच जणांना खूप लेयर्स आलेली शंकरपाळी आवडतात. लेयर्ससाठी सुद्धा तुम्हाला पुढे मी एक ट्रिक सांगणार आहे. आता सुरुवातीला आपण अशीच प्लेन अशी पोळी लाटून घेणार आहोत. पोळी थोडी जाडसर ठेवायची आपल्याला, खूप जास्त पातळही करायची नाही आणि अगदीच जाडही नको आहे. नाहीतर बरेच जण खूप जास्त जाड ठेवतात आणि मग शंकरपाळी तेवढी व्यवस्थित तळली जात नाहीत, आतमध्ये पिठाळ लागतात. तर साधारण पाहू शकता एवढ्या जाडीचं हे ठेवलं आहे मी. याला कट करून घेते. तर शंकरपाळी तुम्ही अशी चौकोनी किंवा डायमंड शेपमध्ये कशी आवडीनुसार कट करून घेऊ शकता. तर ही शंकरपाळी काढून घ्यायची आणि एका भांड्यामध्ये काढून ठेवायची. बघू शकता एकदम व्यवस्थित निघतात. पीठ अगदी व्यवस्थित झालं की शंकरपाळी छान होतात. आता आणखी एक पद्धत दाखवते. अशी पोळी लाटून घ्यायची आणि त्याला आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे. फक्त सिंपल फोल्ड करायचं. याला मध्ये पीठ किंवा तेल, तूप लावायची काहीच गरज नाही. अशा पद्धतीने फोल्ड करायचे आणि याला लाटून घ्यायचे. यामध्ये तुपाचं प्रमाण आपण व्यवस्थित घातलेलं असल्यामुळे पुन्हा तूप लावायची गरज पडत नाही आणि पीठ आपलं घट्टसर आहे त्यामुळे शंकरपाळी छान होतात. त्या बऱ्याच जणांचं असं म्हणणं येते की याला क्रॅक्स येतात लाटताना, पण पीठ आपलं घट्ट असतं त्यामुळे क्रॅक्स येतातच आणि ते एकदम नॉर्मल आहे. आता पाहू शकता याला लाटून घेतलं आहे, थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे आणि याला आता मी कट करून घेणार आहे. अशा पद्धतीने शंकरपाळी बनवली
तर बऱ्याचदा याला छान लेयर्स येतात आणि आपण सिंपल पोळी लाटली तरीही ती शंकरपाळी छान फुगतात आणि खुसखुशीत होतात. म्हणजे याच्या खुसखुशीतपणामध्ये कुठलाही फरक पडत नाही. पण बऱ्याच जणांचं असं असतं की त्याला छान लेयर्स दिसायला पाहिजेत. तसं जर तुम्हाला आवडत असेल तर या पद्धतीने तुम्ही याला लाटून घेऊ शकता. इथे पाहू शकता हे मी छान कट करून घेतलेले. साधारण पाहू शकता एवढी जाडी केली मी याची. आता शंकरपाळी तळण्यासाठी मी आधीच तेल गरम करायला ठेवलेलं होतं. आता तेल व्यवस्थित गरम असायला हवं. जर खूपच जास्त कडकडीत तेल तुम्ही गरम केलं तर शंकरपाळी फक्त बाहेरून लाल होतील, आतमध्ये कच्चीच राहतील. त्यामुळे खूप जास्त कडकडीतही करू नका. व्यवस्थित गरम करा. एकदम छोटासा गोळा जरी यामध्ये टाकला तो या पद्धतीने वर यायला हवा. म्हणजे आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे असं समजायचं. आता शंकरपाळी जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो तर खूप जास्त प्रमाणातही सोडायचे नाहीत. त्यामुळे काय होतं, तेलाचं टेम्परेचर अचानक कमी होतं आणि मग शंकरपाळी तेलामध्ये विरघळण्याची शक्यता असते आणि ती खूप तेलकटसुद्धा होतात. तर त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने जेवढी यामध्ये मावतील व्यवस्थित तळली जातील तेवढी शंकरपाळी तेलामध्ये सोडायची आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची. मीडियम फ्लेमवरती जर असं हलवत त्याला तळलं तर शंकरपाळे आतपर्यंत व्यवस्थित तळले जातात. तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला याला छान बिस्किटसारखा रंग येईपर्यंत तळायचं आहे. आता इथे पाहू शकता याला रंग खूप छान आलेला आहे. मस्त बिस्किटसारखा रंग आला आहे. या रंगावरती आली शंकरपाळी की काढून घ्यायची. यापेक्षा जास्त डार्कही करायचं नाही त्याला, नाहीतर मग ती नंतरसुद्धा आणखी डार्क होतात. कारण आपण हे तेलामधून काढून ठेवले तरी बराच वेळ याची कुकिंग प्रोसेस सुरू राहते. तर पाहू शकता खूप मस्त याला रंग आलेला आहे. व्यवस्थित तळली गेलीत आणि विशेष म्हणजे मस्त फुगलेली आहेत. याच पद्धतीने राहिलेली शंकरपाळीसुद्धा मी तळून घेणार आहे. तेलाचं टेम्परेचर अगोदर सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित ठेवायचं आपल्याला. सुरुवातीला व्यवस्थित गरम करायचं, नंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि अशा पद्धतीने सगळे शंकरपाळे आपल्याला तळून घ्यायचे. तर इथे पाहू शकता एकदम मस्त झालेली आहेत, व्यवस्थित फुगलेली आहेत. विशेष म्हणजे अजिबात तेलकट देखील झालेली नाहीत आणि खूप खुसखुशीत झालेली आहेत. तर आपण यामध्ये रवा, मैदा किंवा बेकिंग सोडा पावडर असं काहीही वापरलेलं नाही. अगदी सिंपल आणि घरगुती साहित्यामध्ये तयार केलेले पाहू शकता मस्त झालेत. रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.